नमस्कार मंडळी. मी शैलेश भोनकर तुमचं स्वागत करतो आपल्या अष्टविनायक ट्रिपच्या व्लॉग 2मध्ये. आपला पुढील गणपती होता तो म्हणजे सिद्धटेकचा सिद्धिविनायक. मोरगाव ते सिद्धटेक हा अंतर 57 किलोमीटरचा होता. ही राईड तर आम्ही खूपच एन्जॉय करत होतो. राईड करता करता अनुभवायला मिळत होते ते म्हणजे अप्रतिम असे दृश्य आणि एक जणू आठवणींचा खजाना जो नेहमी पाहायला मिळत नाही. फायनली थोडासा स्ट्रगल केल्यानंतर आपण आपल्या 5व्या गणपतीला म्हणजेच सिद्धटेकच्या सिद्धिविनायक इकडे पोहोचलो. आणि इकडे पोहोचता क्षणी बाहेरूनच आपण पहिला आपल्या बाप्पाला नमस्कार केला आणि नंतर गाभाऱ्यात एंट्री केली. इकडे देखील मंदिर बंद असल्यामुळे आपण बाप्पाचं बाहेरूनच दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर थोडंसं मार्केटमधून शॉपिंग केली आणि आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. तुम्ही देखील यायचं प्लॅन करत असाल तर पुन्हा सांगतो, आफ्टर 9 जून नंतरच तुम्ही ट्रॅव्हल करा, बिकॉज 9 जूनपर्यंत तिन्ही मंदिरे बंद ठेवण्यात आली आहेत. आपला पुढील प्रवास होता सिद्धटेक ते रांजणगावचा महागणपती. हा प्रवास होता 80 किलोमीटरचा. आपल्या अक्षय भावाची ही पहिलीच राईड होती. पहिली राईड त्यांनी एवढी एन्जॉय केली आहे की तो खूपच आनंदी होता आणि त्याचा आनंद पाहून मला देखील खूप छान वाटलं. याआधी देखील मी खूप राईड केल्या होत्या, पण कधी ब्लॉग शूट करता आले नाही. यूट्यूबर बनायची इच्छा खूप वर्षापासूनची होती, पण ते जमलं नाही. आणि यंदा यूट्यूब ब्लॉग शूट करण्यासाठी भाग पाडणारा मोलाचा वाटा म्हणजे अक्षय आणि सुमित. या दोघांनी मला खूप सपोर्ट केला आणि या दोघांनीच मला शेवटी ट्रॅव्हल ब्लॉग शूट करण्यासाठी भाग पाडला. स्पेशल थँक्स ह्या दोघांना बोलेन की यांच्यामुळे आज मी ब्लॉग शूट करू शकलो. 1 तासाच्या प्रवासानंतर आपण आपला 6वा गणपती म्हणजेच रांजणगावचा महागणपती इकडे पोहोचलो. पोहोचता क्षणी इकडे देणगी कक्ष लागले होते. देणगी कक्षाबाहेर पुन्हा एकदा सूचना लिहिण्यात आली होती की पुढील काही दिवस मंदिर बंद ठेवण्यात आले आहेत. देणगी कक्षाच्या बाजूलाच एक मोठी स्क्रीन लावण्यात आली होती. दर्शन बंद असल्या कारणामुळे रांजणगावला सुद्धा स्क्रीनवरती दर्शन घेण्यात आलं. दर्शन घेतला. आत्तापर्यंत केलेल्या सर्व मंदिरांपैकी या मंदिराचं प्रवेशद्वार खूपच उत्तम प्रकारे बांधण्यात आलं होतं. मंदिराच्या प्रवेशद्वाराबाहेरच सर्व गणपतींची सुबक अशी मूर्ती ठेवण्यात आली होती आणि प्रवेशद्वारावरती श्री महागणपती रांजणगाव असं नाव देखील लिहिण्यात आलं होतं. आणि आपण निघालो आपल्या 7व्या गणपतीच्या दिशेने, जो होता ओझरचा विघ्नहार. रांजणगाव ते ओझर हा प्रवास आपला होता 65 किलोमीटरचा. इकडे आपण तासाभराच्या आतच पोहोचलो. फायनली आपण आलो आहे ओझरला. आपले सकाळपासूनचे टोटली 6 गणपती कंप्लीट झालेत आणि आपण आपल्या ट्रिपच्या 7व्या गणपतीला आलो आणि 7वा गणपती आहे ओझर. आम्ही इकडे पोचलो होतो 8:30 वाजताच, पण 8:30ला पोचलो. मग इकडे समजलं की इकडे 10 वाजता एक आरती होते. मग मी अक्षयला बोललो की चल भाई, आपण आलो आहे तर 10ची आरती अटेंडच करूया. आता आपण इकडे आलो आहे आरतीसाठी आणि इकडे तुम्ही पाहू शकता अप्रतिम असं इकडे स्टॅच्यू बनवलेले आहेत, वारकरी आहेत आणि त्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे आपले महाराज तुकाराम महाराजांसोबत एक अप्रतिम असे स्टॅच्यू आहेत. सोबत आपले मावळे सुद्धा आहेत. आपला ब्लॉग होता 2 दिवसात आपण अष्टविनायक कंप्लीट करणार होतो, पण आपण कंप्लीट केलं ऑलमोस्ट 7 गणपती 1.5 दिवसामध्ये.
1.5 दिवसही नाही, ऑलमोस्ट एका दिवसामध्ये. काल संध्याकाळी आपण 5:30 वाजता ट्रिप चालू केली होती आणि आत्ता वाजले आहेत 9:30. सो ऑलमोस्ट 1 दिवस आणि वरती काही तास झाले असतील. सो आपली ट्रिप तर एकदम उत्तम झाली. आता आपला शेवटचा गणपती राहिला तो म्हणजे लेण्याद्री, आणि 16 तासामध्ये आपण ऑलमोस्ट 7 गणपती कंप्लीट केले. आता आपण ओझरच्या गणपती आरतीला जाणार आहोत आणि आरती झाल्यानंतर आपण निघणार आहोत आपल्या स्टेकडे, आणि स्टे नंतर उद्या सकाळी आम्ही निघणार आहोत लेण्याद्रीसाठी. आणि आपलं सगळ्यात मोठं एक प्रॉब्लेम असं झालं की आज आपल्या भावाने आपली ट्रिप ऑलमोस्ट 4 गणपती झाल्यानंतर त्याला माघारी फिरावं लागलं, बिकॉज त्याच्या वडिलांची तब्येत थोडीशी डाऊन झाली आहे. तो काही नाही, बेटर लक नेक्स्ट टाईम, त्याला हेच म्हणेन. पण त्याला मिस नक्की केलं, कारण की पुढच्या 3 गणपतीचं आमचं ते एक्सपिरियन्स होतं ते खूप छान होतं. म्हणजे थोडे घाटाचे रस्ते, एक अविस्मरणीय क्षण असं आम्ही सगळं कैद करून घेऊन येतोय. आणि आपल्या ब्लॉगमध्ये तर मी टाकणारच आहे. माझ्या आयुष्यातला माझा पहिला ब्लॉग आहे, तर तुम्हाला कसं वाटेल कसं नाही माहीत नाही, पण तुमचा सपोर्ट नक्की राहू दे. सो इकडे अशा गल्ल्या आहेत की सेम लाईक मनाली सारख्याच आहेत. मनालीला एक्सप्लोर गेलो होतो आपण, तर मनालीमध्ये सुद्धा असेच शॉप्स वगैरे आहेत. बाकी मंदिर जास्त आपल्याला एक्सप्लोर करायला मिळाले नाही, कारण की 4 मंदिर तर बंदच आहेत. आणि 4 आणि आता आपण आतमध्ये चाललोय आरतीसाठी, कारण आरती आता चालूच होणार आहे. संजीवनी आपल्या अष्टविनायक ट्रिपचा ओव्हरऑल प्रवास तर उत्तमच होता, आणि त्यापेक्षा उत्तम म्हणजे ओझरच्या गणपतीची आरती. याचाच अर्थ पप्पाने देखील आपल्याला त्याचा आशीर्वाद दिलेला आहे. सो बाप्पाचं दर्शन करून आपण निघालो आणि आपण पोहोचलो आपल्या हॉटेलवर, आणि त्यांच्याच रेस्टॉरंटमध्ये आपण जेवणाचा आस्वाद देखील घेतला. जेवण तर खूपच उत्तम असं होतं. मी देखील तुम्हाला हा रेस्टॉरंट रिकमेंड करेन. सो हे गाईज, नमस्कार, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या चॅनलचं नाव आहे SB ट्रॅव्हल ब्लॉग. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर नक्की करा. तो हा ब्लॉग बनवण्याचं रिझन एवढंच होतं की मला अष्टविनायक दर्शन हा 2 दिवसामध्ये कंप्लीट करायचा होता. पण हा माझ्यासाठीच एक मोठा टास्क होता आणि होईल की नाही माहीत नव्हतं. पण गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने हा टास्क मी 16 तासामध्येच कंप्लीट केला आहे, आणि 16 तासामध्ये आपण 7 गणपतीचे दर्शन कंप्लीट केले. त्याच्यामधून आता 8वा गणपती जो पेंडिंग राहिला तो आहे लेण्याद्रीचा, आणि तो उद्या सकाळी आपण मॉर्निंगला 7 वाजता करणार आहोत. सो ह्यासाठी खूप आनंद होतो की पहिल्या ब्लॉगची सुरुवात केली होती गणपती बाप्पाच्या दर्शनापासून, आणि ती अप्रतिम अशी झाली आहे. तो यापुढे नक्की तुमचा सपोर्ट असला तर नक्की आपण पुढे जाऊ. थँक्यू सो मच. फायनली आपला शेवटचा दिवस स्टार्ट झाला आहे, आणि आता आपण शेवटचा गणपती करून निघणार आहोत मुंबईला. भावा, तुला काय वाटतं आपली आजची ट्रिप कशी झाली आणि काय कुठे? मस्त मस्त, एकदम फ्रेश वाटतंय, जरा पण थकावट नाही. दर्शन मस्त झाले. आय थिंक आता आमचं दर्शन होईल पुढच्या 1 तासामध्ये, आणि त्यानंतर आम्ही निघणार डायरेक्ट मुंबईसाठी. सो मला वाटतं मे बी आम्ही 3-4 वाजेपर्यंत मुंबईमध्ये टच होतो. आणि हा आहे आपला हॉटेल, जिकडे काल रात्री आपण स्टे केला होता, हॉटेल आर्या रेजन्सी. तुम्ही देखील ओझरला स्टे करायचा विचार करताय तर इकडे नक्की स्टे करा. यांचं रेस्टॉरंट देखील अप्रतिम असं आहे, आणि यांचं फूड देखील खूपच उत्तमाचं आणि स्वादिष्ट आहे. तर तुम्ही देखील नक्की या हॉटेलला व्हिजिट करा. सो पोटभर असा नाश्ता करून आपण निघालो आपल्या शेवटच्या डेस्टिनेशनकडे, म्हणजेच लेण्याद्रीचा गिरिजात्मक. आणि हा प्रवास आपला होता 15 किलोमीटरचा.
पार्किंग करून निघालोय आपल्या शेवटच्या गणपतीच्या दर्शनासाठी. आणि शेवटचा गणपती आपला आहे लेण्याद्रीचा गिरिजात्मक. सो या गणपतीच्या दर्शनानंतर आपण ऑलमोस्ट आपली टूर फिनिश करून निघणार आहोत मुंबईकडे. आता आपण चाललोय वरती दर्शनाला. आणि सर्व गणपतींमध्ये हाच एक गणपती मंदिर आहे ज्याचं खूप उंचावर आपल्याला चढावं. सो फायनली आपण खाली हेल्मेट वगैरे एका काकींकडे ठेवलं आहे आणि आता आपण चाललोय वरती. स्टेप चालू केलेत. जर इकडे तुम्हाला चढायला खूप त्रास होत असेल तर इकडे पालखीची देखील इकडे व्यवस्था आहे. जसं केदारनाथला डोलीची व्यवस्था असते तशी सेम. सो तुम्ही पालखीने देखील जाऊ शकता. इकडे पर पर्सन 1500 समथिंग आहे. जर तुम्हाला ओके असेल तुम्ही बार्गनिंग करू शकता. आणि सर्व गणपतींमध्ये फक्त या गणपतीला आपल्याला प्रवेश फी द्यावी लागते. ती आहे 25 रुपये पर पर्सन. आपल्याला जायचं आहे त्या टोकाला. भाऊ आपला थकलाय जातात चढून, म्हणून भावा जरा ट्रेकिंग करत जा. ट्रेकिंग जर नसेल जमत तर आमसोबत ट्रेकिंगला जा. भावानी वजन एवढा उचललं की फक्त हातामध्ये एक पिशवी आहे हाराची. सो फायनली अर्ध्या तासाच्या ट्रॅव्हलिंग नंतर आम्ही आता इकडे विश्रांती घेतली आहे. आणि एवढी घामाघूम झालो आहे ना. जर तुम्ही येत असाल तर नक्की प्लॅन करा सकाळी लवकर येण्याचा. नंतर पुण्यातून तुम्हाला वरती चढायला एवढा त्रास होतो. आमच्याकडे एक्सपिरियन्स आहे. आणि इकडे आलात तर जागोजागी एवढे माकड आहेत. सो माकडांपासून सावधान राहा. कारण की मंकेश भाऊंचा भरोसा नाही आहे. काही तुमची बॅग घेऊन जातील किंवा काय घेऊन जातील सांगता येत नाही. इकडे व्हॉइस थोडा इको होत असेल बिकॉज आपण एका स्तूपामध्ये बसलो एकदम विश्रांती घेण्यासाठी. आणि एकदम थंडगार असं इकडे फील होतं म्हणून थोडंसं आम्ही विश्रांती घेतली आहे. सो ब्लॉगमध्ये चालू राहा. इकडे मुकेश भाऊ खूप सारे आलेले आहेत. सो नमस्कार मंडळी, फायनली आपली अष्टविनायक ट्रिप कंप्लीट झाली आहे आणि आपण 24 तासामध्ये जी ट्रिप कंप्लीट करणार होतो ती आपण 20 तासामध्ये केली आहे. सो माझ्यासाठी तर खूप अनफॉर्गेटेबल मुमेंट्स होत्या. खूप काही अविस्मरणीय क्षणसुद्धा ह्या ट्रिपमध्ये मी कंप्लीट केलेत. सो एक
प्रवास करताना एक खूप म्हणजे असं खूप काही गोष्टी होत्या मनामध्ये, त्याच पूर्ण झाल्या आहेत. आणि आता शेवटच्या गणपती दर्शन आपण करून परतीच्या प्रवासाला निघालो आहोत. आपला आता इथून मुंबईचा प्रवास असणार आहे अप्रॉक्स 175 किलोमीटर्सचा. सो आपण तो आज दुपारपर्यंत कंप्लीट करू. बट ह्या ट्रिपमध्ये खूप काही असं शिकायला मिळालं आणि खूप मेमोरेबल मेमरीज रिटर्न घेऊन चाललो आहे मी. सो ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असंच तुम्हाला पुढच्या टूरसाठी अपडेट पाहिजे असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि इन्स्टा आय डी देखील मी खाली दिली आहे. सो तिकडे जाऊन तुम्ही फॉलो बॅक करायला विसरू नका. आणि पुढील आपला ट्रॅव्हल ब्लॉग लवकरच येत आहे. आपली नेक्स्ट ट्रिप तुम्हाला लवकरच माझ्या चॅनलवरती समजेल. सो स्टे ट्यून. थँक्यू सो मच.